श्री स्वामी समर्थ मित्रांनो, 10/7/2025 म्हणजेच गुरूंचा वार, गुरुपौर्णिमा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमेच्या सर्व स्वामी भक्तांना स्वामीमय शुभेच्छा. आपण आज बघणार आहोत की 52 श्लोकी गुरुचरित्र व दत्तबावणीबद्दल थोडक्यात माहिती. अशी की श्री गुरुचरित्र फार मोठे 52-53 अध्यायी असल्यामुळं गुरुवारी कमीत कमी हे 52 श्लोकी मराठी भाषेत गुरुचरित्र पठण करतात. तर दत्त संप्रदायातील महान अधिकारी टेंबरे स्वामी महाराजांनी गुजराती भाषेत शिष्य परमपूज्य रंगभावदूत महाराज ज्ञानेश्वर यांनी 1935 साली सिद्धांत महादेवाच्या मंदिरात वाघ शुद्ध प्रतिभेला दत्त स्तुती पर अद्भुत असे स्तोत्राची रचना केली. दत्त गुरूंनी कुपावंत होऊन पिशाच बाधा झालेल्या आदिव्याधींनी ग्रस्त अशा लक्ष्मीबेन त्रिपाठी यांच्यासाठी आयुष्यामध्ये रंगभावदूत स्वामींच्याकडून ही दत्तबावणी लिहून घेतली. दत्त संप्रदायात दत्तबावणीला काही भक्तगण एटम बॉम्ब असेही म्हणतात. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे दिव्य स्तोत्र आहे. गुरुचरित्र, श्री दत्त पुराण, श्री दत्त महात्म्य, श्रीपाद, श्री चरित्रामृत या सर्व ग्रंथांचे सार स्वरूप म्हणजे श्री दत्तबावणी हे स्तोत्र आहे. त्याच्यातलंच एक आहे की आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी कामामुळे किंवा कसल्या अडचणीमुळे जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करता येत नसलं तर आपण 52 श्लोकी हे गुरुचरित्र हे आपण आपल्याला मंत्र म्हणायचा. गुरुचरित्र पारायण केल्याचं पुण्य याच्याने मिळत असतं. पूर्ण गुरुचरित्र असं आहे की जगदवंद हे अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणागत मी भव वारण तुम्हीच ना, कीर्तवीरे यदु परशुराम ही प्रबोधले गुरु तुम्हीच ना, स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. अशाप्रमाणे आपल्याला हे श्लोकाचं पठण करायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आणि झालेली सेवा आपण गुरूंच्या चरणी रुजू करायची आहे. याला एक श्लोकी गुरुचरित्र पारायण असंही म्हटलं जातं. ज्यांना पारायण करायला वेळ नाही, शरीर साथ देत नाही, एका पारायणाचे फळ एका श्लोकात मिळलं हे आजच सुरू करा. श्री स्वामी समर्थ.